काय नका सोडू. आम्ही बोलतोय की कारवाई करा. आम्ही हातापायाला बोलत नाही. तुम्ही आता मग तुम्ही मला सांगा, पोरांनी मला 2 महिने आधी 2 तास तर ऐका, मिनिटामध्ये ते पण ऐका. मी काय सांगते ते ऐका तुम्ही. 2 तास आम्हाला देतो पोरांनी बसून ठेवलं. तुमचा ग्राहक सेवा प्रतिनिधी जेव्हा बोलतो की मी मराठी बोलणार नाही, काय रेकॉर्डिंग नाही, लाईव्ह चालू आहे. हे बरोबर कळलं पाहिजे सगळ्यांना. 2 महिन्यापूर्वी तुमचा ग्राहक सेवा प्रतिनिधी जर बोलतोय 2 महिने मराठी बोलायचं नाही आणि तुम्हाला काय करायचं ते करा. आणि त्यांच्यावरती 2 महिन्याआधी आपण यांची भेट घेतली डीमार्ट, नवीन पनवेल डीमार्टमध्ये. यांचा ग्राहक सेवा प्रतिनिधी सरळ बोलतो की मी मराठीत बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. म्हणजे महाराष्ट्रात नोकऱ्या करायला येणार आणि आपल्याला बोलणार की तुम्ही हिंदीमध्ये बोला म्हणून. आणि हे स्टोअर मॅनेजर आहेत, हे त्यांना पाठीशी घालतात, त्यांच्यावरती कारवाई करत नाही आणि बोलतात डीमार्टची पॉलिसी आहे की आम्ही पत्र स्वीकारू शकत नाही. तर त्यांना आपण विचारतो की अशी यांची कोणती पॉलिसी आहे की परप्रांतीयांनी इथे येऊन सांगायचं की मराठीत बोलायचं नाही म्हणून आणि यांनी यांच्यावर कारवाई करायची नाही. ग्राहक सेवा प्रतिनिधी आमच्या एक आहेत, यांना बोलतात की मराठी बोलायचं नाही म्हणून आणि तुला काय करायचं ते कर. हे आपल्या इथं नोकऱ्या करतात आणि आपल्याला मराठी बोलायचं नाही म्हणून. एक मिनिट थांब, लाईव्ह चालू आहे. बोला. शूटिंग असं पोलिसांचं करायचं तुला काय त्यांचं नको आपलं घर. पोलिसांची पोलीस स्टेशन समजा करू शकता. तुमचं नाही करत, तुमचं नाही काढत, तुम्ही नाही, तुम्हाला घेतच नाही, तुम्हाला घेतच नाही, नाही तुम्हाला घेतच नाही मी. ऐका तुम्ही 2 महिने काहीच आमचे हे अशिष्ट करणे खरेदीसाठी आले होते. हा इथे काउंटरवर हे त्यांना बोल की मराठीत बोला म्हणून. ते यांना बोलतात तुला काय करायचं पण मी नाही बोलणार, तू काय करू शकत ग्राहकांना मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं करा, ही भाषा आहे. यांना काय बोललो आम्ही तुम्ही पत्र घ्या, कारवाई केली ती कळवा. हे बदल आम्ही पत्र पण घेणार नाही आणि 2 महिने यांनी काही केलं पण नाही. मग अजून यांना कोणत्या भाषेत समजायचं नाही. महाराष्ट्रातच जेवून जर मग आपण यांना काय करायचं. मोबाईल दाखवू नका, मोबाईल घेतो. आणि हे बोलतात 4 वर्षापासून साहेब इथं कामाला आहे. आणि हे बोलतात त्यांची काउन्सिलिंग केली, ठीक आहे सर. त्यांनी काउन्सिलिंग जर केली असेल तर 10 तारखेला आता 4 दिवसा अगोदर परत त्यांची ग्राहक सेवा प्रतिनिधी कस्टमरला तशाच त्याच भाषेत बोलतात. म्हणजे ग्राहकांसोबत कसं बोलायचं हे पण साधं प्रशिक्षण देत नाही. आणि साहेब कालचा विषय काल सुद्धा ती म्हणजे त्याच भाषेत एका कस्टमरशी बोलते, त्यांच्या कलिग्सला पण ती बोलते आणि हे त्यांना पाठीशी घालतात साहेब, हे पाठीशी घालतात त्यांना. मग तुम्ही कारवाई का करत नाही. अहो हां ठीक आहे. डिमांड नवीन पनवेल विषयी गोंधळ नाही साहेब, आम्ही प्रेमाने यांना सांगतो बरोबर आहे साहेब. मग तुम्ही मदत करत नाहीत ना, तुम्ही आपण लेखी तक्रार देऊ मदत करत नाही. जरा कट करा आता राहू. ऐकून घ्या ना, मला अर्थ आहे का नाही ना, वाढणार का नाही फालतूमध्ये काय कारण असताना. पण फायदा त्याचा आउटपुट नाही मिळत आहे ना. आउटपुट काय मिळाला 10 तारखेला परत ती ग्राहकावर त्याच भाषेत बोलते. काय बोललो आता काढून टाकलं नाही घेत नाही. हे बोलले नाही आम्ही त्यांना फक्त डिपार्टमेंट चेंज करतो. बोललो तुम्ही 7 दिवसाचं निलंबन करा तर ते जागेवर येतील, जरा त्यांना कळेल. पण हे करत नाहीत ना काहीच. आणि मला मेलवरती किंवा कॉल काहीच नाही, हे आश्वासन देतात फक्त. हा मी योगेश पवार आज आले नाही.
मराठी एकीकरण समिती आपली पूर्ण राज्यात काम करते. मराठी भाषा, राज्य, संस्कृती, उद्योग, रोजगार सगळं बिगर राजकीय संघटना आहे आपली. म्हणून आपण यांच्याकडे मागणं करतो, यांचं सहकार्य मागतो. पण हे करत तुम्ही नाही करत. 2 महिन्यात तुम्ही काहीच केलं नाही. ठीक आपण गांभीर्य मला तुम्ही त्याचा थोडासा त्याच्यावर काय केलं तुम्ही काय पाठपुरावा काय केला काय केला दिली की समोर दिली साहेब समोर मग समज दिली तरी पण तुमची ग्राहक सेवा प्रतिनिधी परत ग्राहकावर तशीच वागते. प्रत्येक ग्राहक तुमच्यापर्यंत येत नाही. मग तो ग्राहक आला ज्याच्यावर झाला तो आला असतो ना इथपर्यंत. इकडे थांबू सावली बोला ना तुम्ही बोला तुम्ही बोला. हे परराज्यातून आपल्या इथे नोकरी व्यवसाय करण्यासाठी येतात. पुढे पुढे डीमार्ट 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 सेवा ग्राहक सेवा प्रतिनिधी परराज्यातून आपल्या इथे नोकरीसाठी येतात आणि आपल्यालाच बोलतात की मराठीत बोलायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणून. आपल्या नोकऱ्या हे घेतात आणि वरतून आपल्यालाच विचारतात, आपल्याला हिंदीत बोलायला सांगतात. आणि आपण जेव्हा तक्रार घेऊन या डीमार्टवाल्यांकडे जातो तर हे पत्र स्वीकारत नाही. बोलते आमची पॉलिसी नाही आहे की पत्र घ्यायची. मग यांची पॉलिसी काय आहे? परप्रांतीयांना पाठी घालायची पॉलिसी आहे का डीमार्टची? हे मी यांच्या डीमार्ट एक्झिक्युटिव्हला विचारू इच्छितो. आता त्यांनी पोलिसांना बोलवलेलं आहे. आपण त्यांना सांगतोय की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. गेल्या 2 महिन्यामध्ये यांनी त्यांच्यावरती काहीच कारवाई केली नाही. पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देणार आणि ते बोलतात की पोलीस स्टेशनला लेखी तक्रार द्या म्हणून. आणि डीमार्टची अशी कोणती पॉलिसी आहे की तुम्ही एखाद्या संघटनेचं लेखी पत्र घेऊ शकत नाही? याची फक्त विचारणा आम्ही फक्त त्यांना एवढंच बोललो की तुम्ही पत्र घ्या आणि जी कारवाई कराल ती कळवा. पण यांचं ते करत नाही आहे. आमची मागणी फक्त एवढीच आहे की ग्राहकांशी महाराष्ट्रात तुम्ही ग्राहकांशी मराठीत नाही बोलणार तर मग कोणत्या भाषेत बोलणार? आणि जर ग्राहक मराठीत बोलतोय हे त्यांना सांगतात तुला मराठीत बोलणार नाही मी, तुला काय करायचं ते करून घे. आणि एक्झिक्युटिव्ह त्यांना पाठीशी घालतात. त्यांच्यावरती फक्त कारवाई झाली पाहिजे.